फाटक साहेब, मुंडगेकर साहेब आणि या सर्वच मान्यवरांना विनंती करतोय की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे आणि त्यानंतर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे. आपण प्रत्येकाची असणारी जी ओजस्वीपणाची भावना आहे ती भावना आपल्या माणसांसोबत आणि आपल्या माणसांच्या समूहासोबत जोडली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या मुलांनी जपलेली ही सांस्कृतिक भावना कधी खेळाच्या मैदानावर दिसते, कधी रक्तदानाच्या माध्यमातून दिसते, तर कधी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना फुलत जाते, वाढत जाते. माझा निसर्ग वाचवायला मी गाराणं मांडतोय विश्वकर्माजवळ. विश्वकर्मा इथल्या 12 बलुतेदारांच्या संस्कृतीत ती जो आमच्या हातात ताकद दिली आहे, ती ताकद इथल्या कला कौशल्य म्हणून इथल्या कारागिरांना मुंबईची बाजारपेठ त्यांच्या दारापर्यंत घरापर्यंत पोहोचवण्याची ताकद बा विश्वकर्मा तू दे. बा नटेश्वरा इथल्या दशावतारात तू होतास, पण आज काळ बदलतोय, OTT येतंय, आज काळ बदलतोय, इंस्टाग्राम येतंय, फेसबुक येतंय. इथल्या प्रत्येक कलाकाराला आता मुंबईच्या प्लॅटफॉर्मची गरज नाही राहिली आहे. बा नटेश्वरा त्या प्रत्येक कलाकाराला त्याची असलेल्या तांबड्या मातीची चमक त्याच्या चेहऱ्यावर येऊ दे, त्याच्या कलेत येऊ दे. तो तिथंच मोठा होऊ दे, त्याला तिथंच फॉलोअर मिळू दे, तो तिथंच सोशल मीडियाचा राजा बनू दे. पण माझ्या कलाकाराला मला मुंबईला जायची गरज आहे ही भावना त्याच्या घरापासून तोडणारी येऊ देऊ नकोस. रंगदेवता आजपर्यंतचा हा खेळ रित्या हातांचा होता, आता भरल्या हाताने तुझ्या समोर मांडतो, तो पूर्ण कर. बा जलदेवते, बा गंगा माते, राजापुरात तू येतेस. आजचा स्नेहसंमेलन करताना गेले 2 महिने या स्नेहसंमेलनाची तयारी चालू होती आणि आज या ठिकाणी आपण एकत्रित जमलो. खूप खरंच बरं वाटतंय, कारण गेल्या 3 वर्षात स्नेहसंमेलन झालं नव्हतं. या निमित्ताने आपण या कार्यक्रमात आज या ठिकाणी भेटतोय. कार्यक्रमाचं आमचं ध्येय हेच होतं की सगळ्या आमच्या मालवणी माणसांना, सगळ्या सहकाऱ्यांना रोज आपण जे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून किंवा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सगळे एकत्र भेटतो, त्या सगळ्यांना घेऊन एकत्र एक कार्यक्रम करावा आणि आमच्या संस्थेची जी उद्दिष्ट आहेत किंवा आमच्या उपक्रम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावेत, हेच आमच्या या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं. आज मी जास्त काही बोलणार नाही, या ठिकाणी बरेच कार्यक्रम व्हायचे आहेत, आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहेत आणि आपली मान्यवर मंडळी आहेत त्यांना पण आपण ऐकायचं आहे. या निमित्ताने फक्त एकच सांगेन की आमच्या माझा सिंधुदुर्गाचा जो आमचा शिष्यवृत्ती उपक्रम आहे तो या ठिकाणी गेली 3 वर्ष आम्ही सलग उपक्रम राबवतोय. मान्यवरांना सगळ्यांना मला सांगायला आवडेल, फाटक साहेब तुमच्या उपस्थित मला सांगायला आवडेल की यानंतर श्रीधर मुंडगेकर ज्या नावानं मागच्या अनेक पिढ्या आपल्यासाठी श्री गणेशाची भक्ती आणि कोकणच्या भजन संगीताचा एक अनमोल ठेवा दिला. ते मुंडगेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो विकास पालके. तिकीट
धन्यवाद. या गावांमध्ये शूट होणार आहे. ह्यासाठी जगातले तंत्रज्ञ येतील, म्हणजे कॅमेरामन जो आहे तो साऊथ आफ्रिकेवरून, फाईट डिरेक्टर ज्यांनी पुष्पा केला होता, हा कंतारासारखा थोडासा सिनेमा आहे त्या बाबतीत सांगायला गेलं तर नवीन पेठ ही ह्यासाठी अजून 2 वर्ष वाट बघायला लागेल, कारण 1 वर्ष शूटिंगचं आहे. एप्रिलमध्ये 16 एप्रिलला शूटिंग सुरू होते आणि हा सिनेमा 2026ला संपूर्ण भारतात नव्हे तर जगात प्रदर्शित होईल युनिव्हर्सल स्टुडिओ आणि नेटफ्लिक्स यांच्या माध्यमातून. ही आतापर्यंतची वाटचाल आहे. आणि असं पक्षामध्ये अलग अलग असतो ते काम करतो, कोकणाटी करत असतो. जसं तो आता बोलला की कोकणामध्ये गजवा देवीला गारणं घातलं, सन्माननीय मला वाटतं कोकणासाठी काहीतरी करावं. कोकणाचा रस्ता जो आता तुम्ही आपल्या गारणामध्ये भरलाय तो आमच्या सर्वांची इच्छा आहे. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मी स्वतः त्यांना सांगितलं, रस्ता दाखवला की हा लवकर लवकर पूर्ण व्हावा, कारण आपण मुख्यमंत्री असताना हा रस्ता व्हावा ही आमची मनाची इच्छा आहे कोकण वासियांची. आता सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा तुझा निरे देवा तुझ्या चरणी मागू आमचं हे असू दे. देवा या तुझा देवा तुझो माते भंडार भारी मगू आनंद देवा आमचा गाते देवा तुझा निरे देवा तुझ्या चरणी मागू आमचं हे असू दे. देवा या तुझा देवा तुझो माते भंडार भारी मगू आनंद आई बात होती सुनता तुझ्या संगती
तर ती माफी कर, तुझ्या पायापुढे घे पोरांच्यावर तुझी कृपा दृष्टी ठेव महाराजा. होय महाराजा. महाराजा पाया पडा रे. दातनी शेवटी कमळा सगळं फुलान झाली. गणपती इले बाय गणपती इले. गणपती इले बाय गणपती इले. गणपती इले बाय गणपती इले. आता 10 दिवस गणपतीचे आरती आणि भजनाचे मेळे. गरम गरम उसळ आणि चाय पाण्याची लूट. गरम गरम उसळ आणि चाय पाण्याची लूट. कशात नाही तूड बाबा, कशात नाही तूड. गणपती इले बाय गणपती इले. ए वहिनी! अरे ए वहिनी! अगे अगरबत्ती आणि पाणी घेऊन ये पाया घालू. पाणी घे, पाणी घे. अरे ये बाई. चला, चला, चला. गणपती बाप्पा मंगळमूर्ती. बाबा की जय. पालवांकडनं सांगतो ना रे. होय होय. वितूर ओ पण झाला. डोळ्यात पसंतीचे भाव दिसाक लागले. डोळ्यात पसंतीचे भाव दिसाक लागले. मग हे खयच्या गोष्टी धाग्याचे बिस्कटात गेले? काय नाही, माझंच नशीब फुटके. लग्नाचा अर्ध खर्च आम्हीच करणार होता. 2 तोळे सोना आणि मान करणार होता. साखरपुडा आमच्याचकडे. हे माझे भाव बोलान गेले. साखरपुडा आमच्याचकडे. हे माझे भाव बोलान गेले. मग हे खायच्या गोष्टी धाग्याचे पिचकाटात गेले. गो सगळ्या गो ते सागे पण घेऊया. हा ए समोर होऊन जाऊ दे तुझ्या आणि माझ्या बालाची. खाली बघ मडक्याला कोण बोलत
पळून गेला आणि माझा प्रीतीचा काळ तुटे हरवला. आणि माझा प्रीतीचा काळ तुटे हरवला. दहा वर्ष झाली थंडीत चिलन घेतल्या या गरम आंगडा. आता तीन पावसातलाही असता तर माझ्या वांगडा. आता तीन पावसातलाही असता तर माझ्या वांगडा. शोक 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 शोक. हात बरे लांब होते. लालू